चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरला आपण भारतीय संविधानाच्या दुसऱ्या भागातील कलम 5 ते 11 मध्ये असणारे भाग 2 अर्थात भारतीय नागरिकत्व हे बघितलं. ठीक, भारतीय नागरिकत्व हे आपलं लेक्चर सुरू होतं. भारतीय नागरिकत्व, इंडियन सिटीजनशिप. नागरिकत्व या प्रकरणामध्ये आज आपल्याला संपूर्ण ॲनालिसिस करून याला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे, बाकी नोट्स फॉर्ममध्ये तुम्हाला मिळणार आहे. भारतीय संविधान भाग 2 भारतीय नागरिकत्व कलम 5 ते 11 मध्ये तरतूद आहे. किती? 5 ते 11 मध्ये तरतूद आहे. मग याच्या आधीचा जो भाग आहे तो भारतीय संविधानाचा भाग 1 अर्थात कलम 1 ते 4 संघराज्य व त्याचा भूप्रदेश या संदर्भात चर्चा केली. हा इथं संपलाय लास्ट व्हिडिओमध्ये. आता भारतीय नागरिकत्वावर कालही आपण चर्चा केली, पण ते फक्त इंट्रोडक्शन दिलं की नागरिकत्व म्हणजे काय, की एखाद्या नागरिकाला नागरिक म्हणणे किंवा त्याला नागरिकत्व आहे हे जाणून घेणे किंवा त्याला नागरिक हक्क आहे हे त्याला माहिती असणे याचे काय प्रतिबिंब आहे. तर यावरून आपण म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीला राजकीय हक्क आहे, म्हणजे स्वतःचा पक्ष काढू शकतो, उभा राहू शकतो, निवडणुकांमध्ये मतदान करू शकतो. ठीक आहे. पायखुट्या कशा बांधलेल्या असतात तशा सरकारने त्याच्या पायाला पायखुट्या बांधलेल्या नसणे म्हणजेच तो फ्री आहे, कुठेही चालू शकतो, दौडू शकतो, असं ओळणारं कोणी नाहीये, म्हणजे त्याला राजकीय हक्क आहे. आणि हे सर्व गोष्टीचं काय आहे? स्वातंत्र्य आहे. समजलं आहे. त्याच्या नागरिकत्वाला म्हणजे त्याच्या नागरिकत्वावर कुणाचं असं वॉच नाही, बंधन नाही कुणाचं असं. अशा नागरिकाला किंवा अशा देशाच्या नागरिकाला असलेले हक्क म्हणजे नागरिकत्व होय. हे नागरिकत्वाची सरळ सोपी व्याख्या सांगितली. मग नागरिकत्व प्रत्येक देशातील नागरिक हा प्रत्येक देशाचा नागरिकच असतो, नो डाऊट. पण हे टर्म्स असतात जशा पायखुट्या बांधलेल्या असणे म्हणजे सरकारच्या तालावर नाचणे किंवा सरकार म्हणेल तसंच करणे किंवा हे करावे ते करू नये, अशा रिस्ट्रिक्शन्स याला नागरिकत्व थोडंसं धोक्यात आलेलं नागरिकत्व असं म्हणता येईल. म्हणजे नागरिकत्वच आहे, पण नागरिकत्वामध्ये हा बेसिक फरक आहे की काही देशातील नागरिक हे खूप स्वतंत्र आहेत. काही देशातील नागरिक हे काय आहे? खूप स्वतंत्र आहेत की ज्यांच्यावर कुठलंही रिस्ट्रिक्शन, बंधन काहीच नाही आहे. ठीक आहे. सांगितलं ना तुम्हाला की नागरिकत्वामध्ये मुख्यतः त्याच गोष्टी आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जे सांगायचं राहिलं की त्या देशाच्या नागरिकाला नागरिक या नात्याने घटनात्मक संरक्षण असणं आवश्यक आहे. तर आपल्याला घटनात्मक संरक्षण आहे का? तर हो. आपल्याला राजकीय फ्रीडम आहे का? तर हो. म्हणजे आपण राजकीय एखादा पक्ष किंवा आता एखादी ऍक्टिव्हिटी काही करू शकतो का? तर हो. मतदान करू शकतो का? तर हो. सरकारने आपल्या पायाला पायखुट्या बांधल्या आहेत का? तर नाही. म्हणजेच आपण सुजाण नागरिक आहोत, आपल्याला नागरिकत्वाचे हक्क आहे किंवा आपण नागरिक आहोत. हे झालं नागरिकत्वाची सरळ साधी सोपी व्याख्या. ठीक आहे. मग तुम्हाला सांगितलं की शत्रू राष्ट्रांच्या बाबतीत आणि मित्र राष्ट्रांच्या बाबतीत या नागरिकत्वाबद्दलचे आपले नियम किंवा आपला व्ह्यू हा काय असतो? वेगवेगळा असतो. म्हणजे मित्र राष्ट्राच्या नागरिकाला आपण काय करतो? थोडी फ्लेक्झिबिलिटी देतो आणि शत्रू राष्ट्राच्या नागरिकाला आपण थोडंसं रिस्ट्रिक्शन्स टाकतो. मित्र राष्ट्रांच्या बाबतीत नागरिकत्वामध्ये आपण ढील यासाठी देतो कारण त्यांचे आणि आपले असे वैचारिक संबंध जुळलेले असतात, त्यांचे आणि आपले एक ॲग्रीमेंट झालेले असतात किंवा त्यांच्या आणि आपलं काहीतरी चर्चा झालेली असते नागरिकत्वाच्या बाबतीत कसं ठेवायचं, काय ठेवायचं, फ्लेक्झिबिलिटी. पण शत्रू राष्ट्राच्या बाबतीत किंवा एखादा मित्र असलेलं राष्ट्र शत्रू जेव्हा होते तेव्हाही आपण नागरिकत्वाच्या नियमांमध्ये काय करत असतो? बदल करत असतो किंवा किंबहुना तसे बदल करायला पाहिजे. सख्खे भाऊ पक्के वैरी असं म्हणू आपण पाकिस्तान भारत, बरोबर आहे. एकत्रित एका भागाचे 2 तुकडे, पण आज एवढं वैर आहे की आपण त्यांच्या बाबतीत आणि ते आपल्या बाबतीत खूप स्ट्रिक्टली बिहेव करतायत नागरिकत्वाच्या बाबतीत विशेषतः. म्हणजे आपल्या देशाचा एक नागरिक तिकडे जाणे म्हणजे तो परत येईल याची शाश्वती नाही. समजलंय? व्हिजावर गेला आला असं चालेल, पण त्या व्हिजाचे नियम आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टीचे नियमावली ठरवत असतो आपण मित्र राष्ट्राच्या बाबतीत आणि शत्रू राष्ट्राच्या बाबतीत. दोन्हीमध्ये काय असते? तफावत असते, एकसारखे नियम नसतात ती. ठीक आहे.
हे झालं क्लिअर. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 ते 11 मध्ये हे नागरिकत्वाची व्याख्या दिलेली आहे, तरतूद दिलेली आहे आणि सगळंच काही गोष्टी आहे. नागरिकत्वाबाबतीत संसदेने कायदा केला भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955. यामध्ये एकूण 6 ते 7 वेळा आतापर्यंत बदल करण्यात आलेला आहे. समजलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी काय होते, त्यामध्ये अमेंडमेंट होते, घटना दुरुस्ती होते, ह्या सगळ्या काही गोष्टी होत असतात. ठीक आहे. हे अमेंडमेंट, घटना दुरुस्ती हे सगळ्या वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या झालेल्या तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे 1955 पासून तर 2015 पर्यंत त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेल्या पाहायला मिळेल. आता अगदी अर्लिएस्ट किंवा लेटेस्ट अमेंडमेंट आहे 2019 ची. ठीक आहे. जे मोदी सरकारने केली, म्हणजे अमित शहा वगैरे त्यांच्या संदर्भात. म्हणजे 1955च्या या संसदेच्या कायद्यामध्ये वारंवार बदल करून काय केलेला आहे, ते कायदा अपडेट केलेला आहे. म्हणजे जो कायदा संसदेने 1955ला लागू केला, सुरू केला, सुरुवातीचा कायदा, तो आजही जसाच्या तसा नाही. काय केलाय, त्याच्यामध्ये बदल केलेला पाहायला मिळेल. समजलं आहे. मग त्यामध्ये काय बदल केला, केव्हा केव्हा बदल झाला, या संदर्भात आपण थोडीशी एक सूची बघूया तिथे. ठीक आहे. त्यानंतर मला असं आठवते की मी एक आणखी सांगितला होता पॉईंट तुम्हाला, की भारतीय नागरिकत्व मिळवायचं असेल तर नागरिकत्व प्राप्तीचे काही वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. ठीक आहे. वेगवेगळे मार्ग सांग. जसं आता याच्यामध्ये 1957ला एक बदल केला. ठीक आहे. हा जो प्रत्येक वेळी झालेला बदल आहे, हा बदल नागरिकत्व दुरुस्ती कायदा किंवा नागरिकत्वा संदर्भात दुरुस्तीचा अधिनियम किंवा नागरिकत्व रद्द करणे किंवा एखादं नागरिकत्व काढून घेणे या संदर्भातच चेंजेस झालेले आहे. आणि या बाबतीतले सर्वाधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. त्यामुळे संसद तिला हवा तसा काय करू शकते, बदल करू शकते. संसद या बाबतीत काय आहे, सर्व आहे. पहिला चेंज कधी केला सांगितलं, 1957ला. नंतर 1960, 85, 86, 92, 1960लाही बदल केला, 1985लाही बदल केला, 1986लाही बदल केला, 1992लाही बदल केलेला पाहायला मिळेल. असा वेगवेगळ्या कालखंडात काय झालेलं आहे, दुरुस्ती केलेली आहे त्या कायद्यामध्ये. ठीक आहे. त्या कायद्यामध्ये काय केलेलं आहे, चेंजेस केलेला पाहायला मिळेल. त्यानंतर 2003ला त्यानंतर 2015ला हा बदल केलेला पाहायला मिळेल. 2003, 2005ला आहे आधी आणि नंतर 2015ला आहे. ठीक आहे. यानंतर 2019ला आहे. सांगायचं तात्पर्य काय की हे जे बदल आहेत, म्हणजे आतापर्यंत किती वेळा, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वेळा बदल केलेला पाहायला मिळेल. आता इथं हा मुद्दा महत्वाचा नाही की ह्याच्यात बदल केला, फक्त एवढं सांगायचं आहे की हे सगळी फाईल, हा सगळा डॉक्युमेंट संसदेच्या ताब्यात आहे. म्हणजे संसद हवं तसं त्याला चेंज करू शकते ना. समजलं का काय म्हणायचं. यासाठी नाही त्यांना पाहिजे राष्ट्रपतीची पूर्व परवानगी ना काही काय करेल, आधी बिल तयार करेल, पास करेल आणि मग राष्ट्रपतीला सहीसाठी पाठवून देईल. राष्ट्रपतीला वाटलं तर एक वेळा दुरुस्ती करेल, नाहीतर त्याच्यावर डोळे लावून सही करेल आणि मोकळं होऊन जाईल, कायद्यात रूपांतर होईल. सांगायचं तात्पर्य एक आहे की संसद म्हणजेच काय, सत्ताधारी पक्ष. संसद अर्थ काय, सत्ताधारी पक्ष. तसं तर त्यात सर्वच येणार, विरोधी येणार. पार्लिमेंट म्हटलं तर सर्वच मेंबर ऑफ द पार्लिमेंट आले, नो डाऊट. बट चालती कोणाची असणार आहे, चालती कोणाची असणार आहे त्यामध्ये, ज्याची सत्ता त्याची चालती. मग पॉवर ज्यांच्या हातात आहे ती संस्था, म्हणजे इनडायरेक्टली आपण संसद म्हणूयात. मग संसदेच्या हातात आहे, त्यामुळे संसद काय करू शकते, हवा तसा बदल करू शकते. असे वेगवेगळ्या कालखंडामध्ये काय केलेलं आहे, बदल केलेलं आहे. ठीक आहे. येत्या लक्षात. त्यानंतर सांगितलं आपण की पुढचा पार्ट बघितला की भारतीय नागरिकत्व एखाद्या व्यक्तीला मिळवायचं असेल तर त्या संदर्भात त्याच्या काय अटी आहेत किंवा काय त्या संदर्भात तरतुदी आहेत आपल्या या कायद्यामध्ये, ते आपण बघूया. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं नागरिकत्व प्राप्तीसाठी वेगवेगळे 5 मार्गाचा संसदेने किंवा 5 मार्गाचा आपल्याला इथं मार्गदर्शन किंवा अवलंब केला जातो किंवा करू शकतो आपण या 5 मार्गे प्रवेश. आता ते मार्ग कुठले, कालच्याही लास्ट लेक्चरच्या चार्टला हे लिहिलं आणि आपण थांबलो होतो. बरोबर आहे, राईट. पहिला काय मार्ग सांगितला, जन्माच्या आधारे. जन्माच्या आधारे म्हणजे बाय बर्थ सिटिझनशिप, जन्माच्या आधारे या संदर्भात. त्यानंतर दुसरा मार्ग सांगितला आपण काय, वंश परंपरा. ठीक आहे, वंश परंपरा. तिसरा मार्ग
रजिस्टर्ड नोंदणीकृत नोंदणीकृत नागरिकत्व. पुढे स्वीकृती स्वतःहून स्वीकारणे आणि त्यानंतर आहे प्रदेशाचे विलीनीकरण. किंवा एखादा भाग आपण मर्ज केला असेल, आपल्या याच्यामध्ये सामील केला असेल, सहभागी केला असेल, जोडला असेल किंवा तोडला असेल. तोडला तर तिथले नागरिक तिकडे जाणार, पण आपण तोडू कशाला, आपण जोडायसाठी बसलो. आपण आपला भाग दुसऱ्याला देणार आहे का दान दत्तक? नाही ना. तर हे जोडलं आहे. तर मग आता यावर एकावर आपण बातचीत करूया. आता जन्माच्या आधारे नागरिकत्व अर्थात काय, आधी कन्सेप्ट समजून घ्या, मग आपण आपलं तुमचे जे पुस्तकाची किंवा काय म्हणू आपण तुमच्या परीक्षा ओरिएंटेड थिअरी आहे ती महत्वाची थिअरी समजून घेऊ, जी डॉक्युमेंटरी थिअरी आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाची आधी कन्सेप्ट समजून घ्या की जे तुम्हाला समजल्यावर बाकी टेन्शन राहणार नाही. जन्माच्या आधारे अर्थात आपण इथे जन्मलो, आपल्या आईवडिलांनी आपल्या नागरिकत्वासाठी वेगळा अर्ज केला का? नाही. तर आपल्याला बाय बर्थ सिटिझनशिप मिळालं इंडियाचं. ओके. मग आपली जनरेशन अपकमिंग पुढचा आपला मुलगा मुलगी जे कोणी येईल ते जर इथे जन्मले तर त्यांनाही नागरिकत्व बाय बर्थ मिळेल, त्यांच्या पुढची पिढी बाय बर्थ मिळेल. ही आता सुरू झाली ही प्रथा, बरोबर आहे. पण जन्मल्यानंतर समजा आपल्या अपत्यांमध्ये पुढचे कोणी, मी तुम्हाला हीच लिंक पुढे नेली ना, की जन्मल्यानंतर आपला मुलगा मुलगी सून जावई कोणीतरी समजा विदेशी झालं किंवा विदेशात गेलं किंवा विदेशी जावई झाला आपला, ठीक आहे, विदेशी जावई झाला आपला, ठीक आहे, किंवा आपली मुलगी विदेशातच राहायला गेली आणि तिकडेच तिने विवाह केला, किंवा आपल्या मुलाला विदेशी स्त्री आवडली, काही असो, कुठलंही असो प्रकरण, नो डाऊट. पण असं काहीतरी भानगड झाली आहे आणि त्यांच्यापासून अपत्य प्राप्ती झालेली आहे. समजलं? त्यांच्यापासून काय झालंय? अपत्य प्राप्ती झाले. तर मग प्रश्नचिन्ह त्या अपत्यांचा, कारण ते जन्माच्या आधारे विषय येणार नाही. जन्माच्या आधारे नागरिकत्व मिळवण्यासाठी सुरुवातीच्या काळात काही टर्म होती की तुमची आई तुमचे वडील हे बाहेर देशातले कुठलेही असले तरी चालेल, पण तुमचा जन्म भारतभूमीवर झाला पाहिजे, तुम्ही भारतीय नागरिकत्व तुम्हाला मिळू शकेल. ठीक आहे, नको असेल तर नाही मिळणार, पण मिळते जन्माच्या आधारे. त्यानंतर पुढील काही टप्प्यांमध्ये आणखी स्टेज एक दुसरी वाढवली. त्या स्टेजमध्ये सांगितलं की भारत आणि इतर कुठलंही राष्ट्र या दोनपैकी, म्हणजे आई किंवा वडील या दोनपैकी एक भारतीय पाहिजे. म्हणजे एक काय पाहिजे? भारतीय पाहिजे. आणि दुसरं कोणी पाहिजे? मग त्याचं काय असतं त्याचं? हा, कुणाल काय प्रॉब्लेम आहे? काय कसं असंच विचारायचं ना, काय प्रॉब्लेम आहे सांगा. ठीक आहे, बघा जे लोक असतील जुळलेले ते ऑनलाईनच्या भानगडीत जास्त काही पडू नका, पहिले समजून घ्या आणि मग जे विचारायचं की नाही मला फोन करा, माझा नंबर टाकून दे त्याच्यावर बाबा, मला फोन करा आणि विचारा बॅच संपल्यावर. ठीक आहे, काय करा पहिले समजून घ्या, लिंक डिस्टर्ब नका करू. समजलंय ना? पहिले हे समजून घ्या, मग तुम्ही काय विचारायचं विचारा, अफगाणिस्तान पाकिस्तान काही विचार, मला चालते, काही प्रॉब्लेम नाही. पहिले हे सांगू द्या मला नेमकं काय सांगायचं आहे ते, की आपल्या जन्माच्या नंतर आपल्या मुलांना नागरिकत्व मिळेल, आपल्या मुलांच्या मुलं जे काही इथं जन्मतील त्यांनाही नागरिकत्व मिळेल, कारण ते भारतीय आहे, त्यांच्या आई वडील आपण सगळे भारतीय आहोत, म्हणून आपल्याला जन्माच्या आधारे मिळेल. पण मी म्हटलं आपल्या मधातली एक केस डायरेक्ट वाया कोणत्या तरी मार्गे अमेरिकेला गेली आणि तिकडच झाली, तिकडची सेट झाली, मुलगा असो मुलगी असो. ठीक आहे, मुलगी गेली तर जावई आपला बाहेरच्या देशातला झाला, मुलगा गेला तर सून आपली बाहेरच्या देशातली झाली. या प्रकरणाला धरून आपण बोलत होतो की जर तसं झालं तर त्यांच्यापासून होणाऱ्या अपत्यांचा प्रश्नचिन्ह निर्माण होईल, कारण ते मुळात सुरुवातीच्या काळात जे झाले तेव्हा आता आपल्या काही इथल्या स्त्रियांनी पोर्तुगीज पुरुषांशी किंवा ब्रिटिश पुरुषांशी विवाह केले, मग त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व मिळालं आणि तिथंही मिळालं, काही प्रश्न नाही, तिथेही एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे. मग त्यांच्या देशांनी नाकारलं का? नाही नाकारलं. कळत आहे काय म्हणायचं? म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की दोघांनाही मिळालं, कारण कंडिशनच तशी होती की दोनपैकी कोणी एक किंवा दोन्ही नसले भारतीय तरी चालेल त्या देशाचे, फक्त नागरिक जन्मता इथं झालं पाहिजे. त्यानंतर आलं दोनपैकी एक पाहिजे. त्यानंतर आजच्या तारखेत असं आहे की दोन्हीही व्यक्ती
आई आणि वडील. जे जन्म घेत आहेत त्याचे आई आणि वडील काय पाहिजे? भारतीय पाहिजे पाहिजे पाहिजे. तेव्हाच त्या व्यक्तीला जन्माच्या आधारे नागरिकत्व मिळेल. मग आपण भारतीय आहोत का? आपला होणारा पती भारतीय आहे, आपली बायको नवरा सगळं इथलंच भारतीय आहे. म्हणजे आपल्यापासून होणारे अपत्य जन्मजात भारतीय आहे, कारण दोन्हीही काय आहे? भारतीय आहे म्हणून. समजलं? पण मध्ये ते बायपास जर एखाद्याने काढला, अमेरिकेत गेलं शिकायच्या नावाखाली आणि तिकडंच लग्न झालं, तर मग जरा मार्ग फुटला. मग ते या कॅटेगरीत येईल. समजलं काय म्हणायचं? ते जन्माच्या कॅटेगरीत आजच्या तारखेत जाणार नाही, याच्या आधी गेलेले आहे. मग जन्माच्या आधारे नागरिकत्वासंदर्भात घटनेत काय तरतुदी आहेत त्या तरतुदी लिहिणं आवश्यक आहे किंवा समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे की 26 जानेवारी 1950 काय ती जी सांगितलं ना मी, 2 पैकी 1 आई किंवा वडील किंवा आधी दोन्ही नसले तरी चालत होतं, नंतर 2 पैकी 1, आणि आता काय? दोन्ही काय पाहिजे? भारतीयच असणे आवश्यक आहे. त्या संदर्भात लिहित आहे की कोणी केला हे कायदा? संसदेने केलेले कायदा 26 जानेवारी 1950 या कालखंडापासून. थोडंसं नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. 26 जानेवारी 1950 या कालखंडापासून तर 1 जुलै 1987 1 जुलै 1987 या कालखंडापर्यंत काय तरतूद होती किंवा या कालखंडापर्यंत नेमका काय प्रोव्हिजन होती आपल्या घटनेमध्ये ते. ठीक आहे. जे मी सांगितलं तुम्हाला पहिलं की या कालखंडापर्यंत कोणालाही नागरिकत्व दिलं आपण. म्हणजे 1985 ला, इथं 87 आहे, पण 1985 ला आपल्यावर जागतिक पातळीवरून थोडा दबाव आला. तो कशा प्रकारचा दबाव आला? आता ह्या गोष्टी जे सांगतो किंवा चर्चा करतो आपण ह्या थोडा आउट ऑफ बुक्स असतात, त्या समजून घेणे आवश्यक आहे, कारण त्या इंटरलिंक आहेत. जागतिक पातळीवर थोडा दबाव असा आला की तुम्ही अर्थात भारतीय लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन तुम्ही कंट्रोलमध्ये आणणं आवश्यक आहे. जर ही लोकसंख्या तुम्ही आज कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले नाही तर भविष्यात या लोकसंख्येचा काय होईल? विस्फोट होईल. पॉप्युलेशन बॉम्ब थेअरी. ठीक आहे. येत्या लक्षात. सांगायचं तात्पर्य काय की या वेळेला सरकारने मग रिस्ट्रिक्शन आणणं थोडं थोडं सुरू केलं. ठीक आहे. हम दो हमारे दो माहिती आहे ना, ऐकता ना हे. तर ह्या गोष्टींची सुरुवात ऍक्च्युअली इथं झालेली पाहायला मिळेल. ठीक आहे. मग सांगायचं तात्पर्य काय की या तारखेपर्यंत म्हणजेच 85 पर्यंत आपल्यावर कुठलंच दडपण नव्हतं. 87 पर्यंत आपण काय केलं? कुणालाही नागरिकत्व त्या ठिकाणी दिलं आहे. कसं दिलं? की त्यांची आई त्यांचे वडील कुठल्याही देशाचे नागरिक असो, काही घेणं देणं नाही, पण त्यांना जन्माच्या आधारे भारतीय, पण त्या मुलाचा जन्म भारत भूमीवर झाला पाहिजे. कळलं इथपर्यंत? त्यानंतर काय केलं? इथे थोडंसं रिस्ट्रिक्शन आणखी वाढ. कारण इथं का दिला आपण 87 पर्यंत? कारण आपल्याला पॉप्युलेशनची आवश्यकता होती. आने दो लोकसंख्या बढ़ली वाढली तरी काही टेन्शनचं काम नाही. पण काही कालावधीनंतर याला आपण थोडंसं कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आणखी थोडंसं अमेंडमेंट केली किंवा सुधारणा केली. ती सुधारणा चालली 1 जुलै 1987 पासून. याच तारखेला कंटिन्यू पुढं करा. 1 जुलै 1987 पासून तर 3 डिसेंबर 2004 पर्यंत. 1 जुलै 1987 तू किती आहे तारीख? ते तर झालं ना. 1 जुलै नंतर 1 जुलै 1987 ते किती आहे? 3 डिसेंबर 2004. 3 डिसेंबर 2004. आता इथं काय रिस्ट्रिक्शन टाकली आहे ते बघायचं आहे. आता इथं आणखी आपल्याला रिस्ट्रिक्शन दिली आहे की भारतीय नागरिकत्वामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जन्माच्या आधारे नागरिकत्व हवं आहे तर त्याला काय करता येईल? त्याला या कालावधीपासून या कालावधीत त्याचा जन्म झाला आहे हे समजला. हा कालावधी म्हणजे हे आपले आजोबा, काका, पप्पा, मम्मी असं काहीतरी याच्यात येईल. समजलं आहे? इथं आपल्यापेक्षा थोडे आपले मोठे भाऊ बहीण मोठे आपल्यापेक्षा त्यांनी येईल किंवा तुम्हीही येऊ शकता. समजलं आहे? इथं काय सांगितलं की 2 पैकी 1 अर्थात आई किंवा वडील हे दोन्ही काय असणं, 2 पैकी 1 काय असणं आवश्यक आहे?
भारतीय असणं आवश्यक आहे. ठीक आहे. एकाच नागरिकत्व, दोघांपैकी एकाच नागरिकत्व भारतीय असणं आवश्यक आहे. म्हणजे इथं हा मुद्दा सांगितला तुम्हाला की 87 पासून 2004 पर्यंतचा तो अधिनियम की त्याच्यामध्ये सांगितलं की 2 पैकी 1 काय असणं आवश्यक आहे, भारतीय असणं आवश्यक आहे. पुढे या नियमामध्ये आणखी चेंज केलेला पाहायला मिळेल. ठीक आहे. ठीक आहे. 3 डिसेंबर 2004 पासून तर आजपर्यंतची पोझिशन काय, 3 डिसेंबर 2004 टू आजपर्यंत. म्हणजे आजही यात हीच तरतूद आहे की जर या काळापासून 2004 नंतर जन्मलेल्या या व्यक्तीच्या कालखंडापासून तर आजपर्यंत एखाद्याला नागरिकत्व हवं असेल तर दोन्हीही आई आणि वडील दोन्ही काय पाहिजे, भारतीय असणे बंधनकारक आहे. जर भारतीय दोघांपैकी एक नसेल तर ते व्यक्ती जन्माच्या आधारे नागरिकत्व प्राप्त करू शकत नाही. मग त्याला बाकी मार्ग आहेत ना खुले, समजले आहे. मग त्या बाकी मार्गाच्या आपण चर्चा करूया. इथपर्यंत समजलं. म्हणजे जन्माच्या आधारामध्ये 3च टर्म की या कालावधीत कोणी कुठले असू द्या आणि दो, या कालावधीत 2 पैकी 1 पाहिजे, या कालावधीत दोन्ही पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय भारतीय नागरिकत्व मिळू शकत नाही. हे झालं जन्माच्या आधारे. कळलं असेल. ठीक आहे. चला पुढे बोलूया आपण. हे समजलं ना तुम्हाला. यात काही चर्चा असेल तर मला सांगायचं. ठीक आहे. आता इथं काय प्रोव्हिजन आहे, ही प्रोव्हिजन पार्लमेंट करत असते. मी तुम्हाला सांगितलं. बरं आता हे सर्व सांगितलं एवढंही. समजा आत्ताच्या तारखेत एखाद्याला नागरिकत्व द्यायचं आहे पण त्याचे दोन्ही आई वडील कोणी कुठलं इथलं नाही बाहेरच्या देशातलं आहे, तरीही संसद देऊ शकते. म्हणजे या सगळ्या नियमाला संसदच बांधील आहे. पण नियम संसदच तोडू शकते, ब्रेक करू शकते. त्याचं कारण असं आहे की समोरील व्यक्ती, त्या व्यक्तीची प्रतिष्ठा, त्या व्यक्तीचं नाव गाव पत्ता आणि त्याच्यापासून त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या पैशाचा, धनधान्य संपत्तीचा किंवा त्याच्यापासून कुठल्या तरी गोष्टीचा आपल्या देशाला फायदा होत असेल, देशाच्या विकासात भर पडत असेल तर आने दो. सगळे नियम धाब्यावर ठेवायचे. समजलं. येत आहे लक्षात. येत आहे लक्षात. हे कोण करू शकते, पार्लिमेंट, फक्त पार्लिमेंट. कळलं. मग आता दुसरं बघूया, वंश परंपरागत नागरिकत्व. हे तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे. दुसरं आहे वंश परंपरागत नागरिकत्व.